नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, 2025चा खरीपचा पीक विमा हा कधी मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत आहे की खरीप पीक विम्याचे पैसे कधी मिळणार। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याच्या बातम्या येत असल्यामुळे संभ्रम वाढला आहे। शेतकरी मित्रांनो, या पार्श्वभूमीवर शेतमाल बाजार अभ्यासक अनिल जाधव यांनी खरी परिस्थिती स्पष्ट केली आहे। शेतकरी मित्रांनो, की विमा वाटप नेमके कुठे अडकले आणि त्यांची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली। आता त्या संदर्भात आपण बघूया की सध्या जमा होणारे पैसे नेमके कशाचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर ते चालू खरीप हंगामाचे म्हणजे सोयाबीन, कापूस या पिकांची असण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, की जे फळबाग आहे, ज्या बागायतदारांनी हवामानावर आधारित फळबाग विमा उतरवला होता त्यांचे पैसे जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील थकीत पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडत आहे। म्हणजे गेल्या वर्षीचा बुलढाणा जिल्ह्याचा सुमारे 90 कोटी जो थकीत पीक विमा होता तो सुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडत आहे। शेतकरी मित्रांनो, आता त्याच संदर्भात जे उर्वरित जिल्हे आहे त्यांना हा पीक विमा कधी वाटप होणार, तर शेतकरी मित्रांनो त्याची सुद्धा तारीख ठरलेली आहे। आता उर्वरित जिल्ह्यांना 27, 28, 29 म्हणजे पीक विमा हा 3 दिवस सलग वाटप होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, यानुसार शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने ई पीक पाहणी करणे आवश्यक असणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यांनाच या विम्याचा लाभ मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे आकडेवारी त्यावर टाकसाल त्याच पद्धतीने तुम्हाला रक्कम सुद्धा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।